भारतीय जनता पार्टीचे सभापती तथा नाशिक महापालिकेचे नगरसेवक श्री बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट, संस्थापक अध्यक्ष राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीनं नवीन नाशिक परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये नवीन नाशिकसाठी ॲम्ब्युलन्स व वैकुंठ रथ लोकार्पण करण्यात आले। तसेच 525 कामगारांना एक ड्रेस आणि एक रोप वाटप करण्यात आले। यावेळी सभापती कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला समाजसेवक, नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांनी उपस्थित राहून श्री शिरसाट यांना शुभेच्छा दिल्या। बऱ्याच लोकांच्या सहकार्यांचा इथं मला दिसला। मला तर खरं तर आपल्याच कडे असलेल्या कार्यक्रमाची जाणीव इथं झाली। खरं तर सीमाताईंचं काम आपण सगळेजण बघताय आणि भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्रजींच्या, गिरीश भाऊंच्या, सीमाताईंच्या, इथल्या सगळ्या आमच्या सर्व आमदारांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या पद्धतीने नगरसेवक निवडून दिले। त्यातलाच एकच चांगला सहकारी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भविष्याचा नेता हा तुम्ही देखील इथून निवडून दिला, तो बालन भाऊच्या रूपानं। खरं तर राजकारणात आपण बघतो की काही लोकांना पद दिले की त्यांचं महत्त्व वाढतं, परंतु जगतापताई असंही आहे की काही पदाचं महत्त्व त्या लोकांमुळे देखील वाटतं की अशी लोक सामाजिक जीवनात काम करतात, टाळ्या झाल्या पाहिजे। ते लोक जी काम करतात त्यांच्यामुळे नगरसेवक, बालनभाऊ नगरसेवक झाला हे तर आहेच, परंतु एखादा चांगला नगरसेवक कसा असावा याचं उदाहरण मला असं वाटतं की काही 10, 15, 20 जे नगरसेवक या नाशिक शहरात काम करत असतील त्यात आवर्जून बालनभाऊंचं नाव सगळेच जण घेतील। कारण की मीही कुठल्या कार्यक्रमाला जायचं असलं तर आम्ही त्यांची पूर्ण, तुम्हाला आमच्या कार्यालयातही फोन आले असतील, ती सगळी माहिती संकलित करतात, सगळी वस्तुस्थिती समजून घेतात। कारण की एकदा अशाच आम्ही एक पाहिलं की आमचा आमदार आम्हाला सांगायला लागला, आम्ही एका कार्यकर्त्याचं खूप कौतुक केलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे क्लबवर रेड झाली। अशी लोक राजकीय जीवनात आम्ही बघतो। राजकारणात, समाजकारणात ही काही आता नवीन नाहीये, परंतु हाडाचा कार्यकर्ता म्हणून जनसामान्यांमध्ये राहून अगदी तळमळीने काम करणारा बालनभाऊ तुम्ही सगळेजण पाहताय। मला असं वाटतं की सीमाताई तुम्ही असतील, गिरीश भाऊ असतील, सगळ्यांनी हा जो निर्णय घेतला। तसेच नवीन नाशिक प्रभाग सभापती पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला भाजप आमदार तथा नाशिक जिल्हा प्रभारी मंगेश चव्हाण, आमदार सीमाताई हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहभागी सीमाताई महेश हिरे यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे आणि भावना विनंती की ताई साहेबांचा सन्मान करायचा आहे। क्या बात आहे, अतिशय छान असा हा सन्मान, अतिशय छान अशी ही भेटवस्तू। या प्रसंगी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। इकडे 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 हे मजा दादा इकडे यानंतर आपल्या सर्वांच्या लाडके आमदार सौभाग्यवती सीमाताई महेश हिरे यांचाही या ठिकाणी सत्कार होतो। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताई साहेबांसाठी। नाशिक पश्चिमचं एक कणखर आणि प्रेमळ नेतृत्व ज्यांनी आपल्या कार्यातून जपलं आहे माणुसकीचं एक दातृत्व। सीमाताई म्हणजे आपल्या सर्वांचे खऱ्या भारतीय जनता पार्टीच्या या सर्वच नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना एक सूत्रात गुंफून ठेवण्याचं अतिशय लिलेया काम सुनीलजी केदार साहेब करतायत। त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने अतिशय सार्थ आहे आणि ह्याच्या मोकळ्या मनाने आपल्यासाठी काम करता येतं त्याच्या पाठीमागची ऊर्जा म्हणजे महेश भाऊ हिरे आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भाऊसाठी। माननीय माननीय सभापती यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे। शहर सरचिटणीस रश्मीताई हिरे वेंडाळे यांचाही सन्मान होतो। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताई साहेबांसाठी।
माननीय नगरसेवक शरद भाऊ पटोल यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. ज्येष्ठ शरद भाऊ पटोल यांचाही सन्मान होतो आहे. यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. भावना विनंती की त्यांचा सन्मान करायचा आहे. माननीय विभागीय अधिकारी यांनी सन्मान होतो आहे. माननीय भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष राहुलजी गणोरे यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्यांनाही विनंती की आपण मंचावर यायचं आहे. डॉक्टर राजश्री दोंदे यांचाही या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प देखील व्यक्त अशा करण्यात आला. पश्चिमच्या कर्तव्यदक्ष आमदार सीमाताई हिरे यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी नगरसेवक झालो आणि सभापती देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कोर कमिटी सदस्य असतील, शहर अध्यक्ष असतील, यांच्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी आज सभापती म्हणून होऊ शकलो. आणि ताई आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे तो नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये त्या विश्वासाला पुढे तडा जाऊन देणार नाही. आणि या नवीन नाशिकचे जे काही समस्या असतील, जे काही वेगवेगळे विषय असतील, ते प्रामाणिकपणे या जनतेचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे, त्यामुळे सर्वच समस्या नक्कीच सुटतील. दादा, या नवीन नाशिकची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची आहे. तर निश्चित येणाऱ्या काळात पाण्याच्या विषयावरती जे काही उपाययोजना असतील आमदारांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही करणार आहोत. तसेच आपण या नवीन नाशिकसाठी दादा या ठिकाणी 24 तास ॲम्ब्युलन्स आणि वैकुंठ रथची सेवा देखील या नवीन नाशिकच्या सर्व नागरिकांसाठी ठेवलेली आहे. तसेच ज्या दिवशी मी सभापती झालो 30 एप्रिलला आणि 1 मे रोजी कामगार दिन होता, त्या कामगार दिनाच्या निमित्त नवीन नाशिकमधील सर्व कामगार आहे महानगरपालिकेचे सर्वांना ड्रेस आणि एक वृक्ष देण्यात येणार आहे. आणि प्रत्येक कामगाराने आपलं जे काही वृक्ष देणार आहोत त्याचा गुगल मॅपचा फोटो घेऊन आपल्या विभागीय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. आपण नक्कीच त्या झाडाची काळजी घ्यायची आहे एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि माझ्यावर जो विश्वास टाकला तो नक्कीच येणाऱ्या काळात मी प्रामाणिकपणे काम करून तो विश्वास सार्थ करेल. भारतीय जनता पार्टीचे वाढवण्यासाठी जे काही करता येईल आणि नागरिकांची जी काही सेवा करता येईल ती प्रामाणिक करेल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.